97वे कुळ, सर्वांना समृद्धी, सर्वांची प्रगती आणि त्यासाठी सर्वांना न्याय, सर्वांना स्वातंत्र्य आणि सर्वांना समान संधी. नमस्कार. 97 कुळमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक अशा विषयावरती आपण बोलूयात की ज्या विषयावरती राजू परुळेकरांचा मी एक व्हिडिओ या आठवड्यात पाहिला आणि त्याची मी लिंक आपल्या या व्हिडिओमध्ये खाली दिलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी जरूर पहा, कारण त्या व्हिडिओलाच मी आपल्या या भागामध्ये एक्सपॅन्ड करतो आहे आणि अजून विस्ताराने त्या विषयावरती बोलतो आहोत. तर विषय असा आहे की त्यात राजू परुळेकरांचा जो व्हिडिओ आहे की तो त्याची तुम्ही लिंक पहा. त्याच्यात ते म्हणतायत की मोदी आणि त्यांची संपूर्ण एक सिस्टम जी काय बसवलेली आहे, हे एक भारताच्या विरुद्ध एक कृत्रिमरित्या निर्माण केलेलं एक नेतृत्व आहे, कारस्थान आहे आणि ते कसं ते कारस्थान आहे हे त्यांनी त्यात स्पष्ट करून सांगितलं आहे. आणि मला याच्या पुढे जाऊन काही गोष्टी सांगायच्या आहेत, की मग हे कारस्थान केलं कोणी किंवा केलं कोणी किंवा त्याला मदत कोणी कशी काय केली गेली आणि ते कसं ते उलथवून लावलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, मराठी माणसांनी काय करायला पाहिजे, भारतीय माणसांनी काय करायला पाहिजे आणि कसं याच्यामध्ये अमेरिकेची सुद्धा मदत घेणं अतिशय गरजेचं आहे, हे मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा की आणि आता तर तुम्ही ते परुळेकरांचा तो पहिला जो मुद्दा आहे, की मोदी हे कसं एक कृत्रिमरित्या लादलेलं नेतृत्व आहे, हे तुम्ही जरूर पहा. पण मी तुम्हाला हे खात्रीने सांगतो, की मी या निष्कर्षापर्यंत खूपच पूर्वी आलेलो आहे, की मोदी हे खरोखरच एक कृत्रिम नेतृत्व आहे, की त्या माणसामध्ये काहीही दम नाहीये. ते केवळ एक प्रोजेक्टेड भावलं आहे आणि जगाच्या इतिहासात 1950 पासून आजपर्यंत अशी अनेक बाहुली ही अमेरिकेने निर्माण केलेली आहेत, इतर लोकांनी निर्माण केलेली आहेत, रशियाने निर्माण केलेली आहेत. कुठलीही सत्ता, कुठलीही महासत्ता किंवा कोणतीही सत्ता एखाद्या ठिकाणी आपला कंट्रोल करण्यासाठी अशी बाहुली निर्माण करतात. यात नवीन काहीच नाहीये. हे सगळं राजकारणाचा एक भाग असतो, की तुम्हाला हवा तसा माणूस तुम्ही तिथे बसवायचा. तर पूर्वीची ही जी काही आपल्या डोक्यातली कल्पना आहे, की राजे महाराजे त्यांच्यावर कोणी नाही. तो जो तुम्हाला दिसतोय तोच सगळ्यात जास्त मोठा नेता. काळाच्या ओघात ती कल्पना मागे पडलीये, की अदृश्य शक्ती मागे असतात आणि समोर फक्त एक ते बाहुलं असतं. हे जगात साधारणतः सगळीकडे नियम आहे, इन्क्लुडिंग अगदी अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा. अमेरिकेचा अध्यक्ष अगदी त्याच्या मनासारखं वागतो, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ते चुकीचं आहे. त्यांच्या मागे पण शक्ती असतात आणि ते शक्ती ते सगळं चालवतात. पण प्रश्न असा आहे, की अमेरिकेच्या अध्यक्षाच्या मागे चीन नाहीये किंवा अमेरिकेच्या अध्यक्षाच्या मागे रशिया किंवा इराण नाहीये. अमेरिकेच्या अध्यक्षाच्या मागे अमेरिकेतल्या शक्ती आहेत. तर भारतामध्ये मात्र त्या पद्धतीचं आहे असं मला वाटत नाही. त्याचं कारण आणि त्याची कारणे अनेक आहेत, की ते परुळेकरांच्या व्हिडिओत तुम्ही बघा. हे मोदी वगैरे हे लोकं 1980-85 पासून अमेरिकेशी यांचे संबंध आहेत आणि इतकंच नाही, तर हे लोकं इथे अमेरिकेमध्ये प्रॉपर त्यांचे थिंक टँक्स म्हणा किंवा त्यांच्या भेटीगाठी, सेनेटर्स, फार अमेरिकेच्या संसदेच्या बाहेर त्या मोदीचे फोटो आहेत. आणि मग हा माणूस भारतामध्ये एकदम अचानक येतो, मोठा नेता बनतो. त्या गुजरातमध्ये काहीतरी त्यांनी चमत्कार केला हे आपल्याला सांगितलं जातं. काय चमत्कार आजपर्यंत तुम्ही शोधून पहा, गुजरातमध्ये कसलाही चमत्कार केलेला नाहीये. जबरदस्तीने महाराष्ट्राचे धंदे तिकडे पाठवले जात आहेत. ते सुद्धा परत येतात. कारण ते तिथे चालत नाहीत. तर ते इतकं मोठमोठ्याने ती गुजरात फायनान्स सिटी वगैरे त्यांनी मोठमोठी डेव्हलप केली आहे. इतकंच काय मी म्हणतो खरंच त्या गुजरातमध्ये इतका दम असेल ना, त्या अंबानींनी तिकडे जाऊन करा ना बिझनेस. दाखवा तरी आम्हाला की कसं गुजरात भारी आहे. तुमचं काय मॉडेल आहे? तर त्यांचं मॉडेल हे आहे, तुम्ही लक्षात घ्या. गुजराती लोकं अमेरिकेमध्ये खूप पूर्वी आली. मराठी माणसांच्या खूप आधी आली. इतकंच नाही त्यांनी बिझनेस केला आणि त्यांचे अमेरिकेत आधीपासूनच संबंध आहेत. तर जगात महाशक्ती ही अमेरिका एकमेव महाशक्ती आहे सध्याच्या घडीला तरी. त्यामुळे जगामध्ये कुठेही जिथे कुठे आपल्याला विरोधी सूर त्यांना दिसेल तिथे ते दाबण्याचा प्रयत्न करतात. आणि अमेरिका आणि काँग्रेस यांचं फार काही सख्य नव्हतं, काँग्रेस पक्ष. तर काँग्रेस पक्षाच्या काळात आपल्यावर रशियाचा प्रभाव होता भारतावर. त्यामुळे इट इज क्वाईट लाईकली की अमेरिकेमध्ये राष्ट्रीय पातळीवर असेल किंवा अमेरिकेतला एखादा गट असेल किंवा अजून दुसरा कुठला युरोपमधला गट असेल, ते कुठलं मला माहीत नाही. परंतु ह्या हे ते कनेक्शन आहे, की समहाऊ देअर इज अ वेस्टर्न कनेक्शन इन माय ओपिनियन, की ज्याच्याद्वारे हे भाजप वगैरे यांना प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी, पैसा, स्ट्रॅटेजी सगळ्या गोष्टी पुरवल्या गेलेल्या आहेत. इतकंच नाही, आजही
त्यांचं सगळं ज्या पद्धतीचं वागणूक आहे, ज्या पद्धतीने ते बरोबर सगळ्यांना संपवत चालले आहेत आणि हे भारताची प्रगती थांबवण्यासाठीचं कारस्थान आहे, की भारत एक महासत्ता झाला, तर मग सध्याच्या महासत्तेने काय करायचं? का काशीला निघून जायचं का जपमाळ वापरत? तसं नसतं ना. सो म्हणून जागतिक राजकारण जे असतं जिओ पॉलिटिक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धी ऍक्टिव्हली तुम्ही मारत असता. तर असं कुठेतरी झालं असावं हे यात मला तर अजिबात तिळमात्र शंका नाहीये. कारण मोदी काय, शहा काय, हे नॉर्मल राजकारणामध्ये हे लोक आमदार सुद्धा होण्याच्या लायकीचे नाहीयेत. पण ते झालेत आमदार काय ते मुख्यमंत्री, गृहमंत्री होऊन नंतर पुन्हा देश चालवतायत आज आणि देश बर्बाद करतायत. तर ही अशी परिस्थिती आहे. पण मग प्रश्न असा आहे की समजा बाहेरच्या शक्ती आहेत त्या तुम्हाला काही करू पाहतायत, तर त्यांना इथले स्थानिकांशिवाय ते कोणीही करू शकत नाही. जसं इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांना अदरवाईज त्यांनी राज्य करू शकले नसते ना, जर आपल्या लोकांनी त्यांना साथ दिली नसती. तर आपल्या ज्या लोकांनी इंग्रजांना साथ दिली, आज तेच लोक की आर-एस-एस हे इंग्रजांचंच पिल्लू आहे. सावरकरला त्यांनी बाहेर काढला. सावरकरनी हिंदुत्वाचं भूत निर्माण केलं आणि त्याच्यानंतर बरोबर 1925 साली संघाची स्थापना झाली. सावरकर माझ्या मते 23-24 ला कधीतरी अन्नवरातनं त्याला बाहेर काढून रत्नागिरीला पाठवला. आणि त्याच्यानंतर संघाची स्थापना बरोबर 1925 साली झालेली आहे. त्याच्या आधी हेडगेवार आणि सावरकरची भेट पण झालेली आहे. तर तुम्ही लक्षात घ्या की हा हेडगेवार सुद्धा काही गुरांचा डॉक्टर वगैरे होता. त्याला इंग्रजांनी बरोबर अर्थसहाय्य वगैरे सगळं केलेलं असणार आहे त्या काळामध्ये. आणि हे याचा जर तुम्ही डोक्यात तो विषय ठेवा, तसं संशोधन करा, तुम्हाला त्याचे पुरावे सापडतील. त्याला माझं म्हणणं असं आहे की ही तीच पिल्लावळ आहे की हिंदुत्व आणि भारताची नोकरशाही या दोन गोष्टी हे त्याचे आधारस्तंभ आहेत या कारस्थानाचे. आणि ते कसे ते कळत न कळत की आर एस एसच्या बऱ्याच लोकांशी माझा खूप लहानपणापासून संबंध आलेला आहे. आणि हे काय देशद्रोही लोक असतातच असं नाही, पण त्यांची ते मतिमंद जरा बुद्धी कमी असलेले आणि खुनशी कॅटेगरीतले लोक आहेत की त्यांचं ते एक त्यांना सत्ता हवी आहे आंधळेपणाने. की जसं तो नालायक राघोबा जसा नालायक तसे आर एस एस नालायक आहे की आपल्यामध्ये लायकी आहे का, आपण त्या पद्धतीचं आपली वर्तणूक आहे का, आपल्यामध्ये चारित्र्य आहे का. लायकीपेक्षाही चारित्र्य ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपले ते चारित्र्य आहे का की आपण देशावर राज्य करावं, महाराष्ट्रावर राज्य करावं, मग कशाला तुम्हाला सत्ता पाहिजे. तर पहिले ते चारित्र्य तर कमवा तुम्ही, हो का नाही. तर आर एस एस कळत नकळत गुंतलं गेलेलं आणि त्यांच्या मागे ही ताकद परदेशातनं लावली जाते. पैसा सुद्धा पुरवला जातो, त्यांना बुद्धिबळ पुरवलं जातं, त्यांना स्ट्रॅटेजीज, त्यांना सगळ्या गोष्टी पुरवल्या जात आहेत. आणि इतकंच नाही तर आणि बाय द वे त्यांनी दुसऱ्या लोकांचे सगळे बंद केले आहेत सगळे, की आता फक्त आर एस एस अफिलिएटेडच संस्था भारतात सामाजिक काम करू शकतात किंवा जमिनीवरती ते काम करू शकतात. दॅट्स जस्ट फॅक्ट. तर दुसरं जे आहे ते भ्रष्ट नोकरशाही, की तुमची जी नोकरशाही आहे ती भ्रष्ट झालेली आहे. बऱ्यापैकी कुठेही बघा सगळीकडे. आणि मग भ्रष्ट नोकरशाही हे नंबर एक शस्त्र असतं देशद्रोही लोकांचं, की ते लोकांना तुम्ही भारताच्या विरुद्ध काम करायला लावणं खूपच सोपं आहे. की कुठलीही परकीय शक्ती त्या अशा माणसाला हेरून त्याला वश करू शकते किंवा यांची मुलं परदेशात असू शकतात. या सगळ्या लोकांची असू शकतात काय असतातच. सगळे कॅबिनेट सेक्रेटरी आहेत सगळ्यांची मुलं परदेशात आहेत. 100%, नॉट 90%, नॉट 70%, नॉट 95%, 100%. या सगळ्यांची मुलं परदेशात आहेत. त्यांना कुठेतरी गुंतवता येतं काही त्याला कॉम्प्रोमाइज म्हणतात की यू कॅन कॉम्प्रोमाइज द एंटायर सिस्टम. आणि ही सिस्टम जी आहे माझ्या मते ही सिस्टम भारताची कम्प्लीट युजलेस आहे. कारण तुम्ही बघा की मग म्हणून तर मग ती सिस्टम वाटेल ते निकाल देते की काहीही की ईव्हीएम आहे किंवा ईडी आहे, सगळ्या ज्या काही तपास यंत्रणा आहेत, पोलीस काय कशा पद्धतीने काम करतायत, कुठेही कुणीही मुस्लिमांच्या विरुद्ध वाटेल ते बोललं त्याला काही होत नाही. परंतु दुसरं राहुल गांधींनी जरा कुठे काय आऊ केलं लगेच त्याच्या विरुद्ध खटला बिटला उभा राहतो. कोणी अंडू पांडू संघाचा कुठलं तरी एक पिल्लू असतं कुठल्या तरी शाखेचं, ते कुठेतरी काहीतरी तक्रार करतं आणि मग त्या संग्राम पाटील का कोण तो डॉक्टर युकेचा त्याला अडकवलं जातं. दॅट्स व्हॉट्स गोइंग ऑन इन इंडिया. तर ही कारकुनशाही जी आहे ती आणि हिंदुत्व हे या संपूर्ण भारत विरोधी कारस्थानाचे आधारस्तंभ आहेत की त्यांच्यामुळे हे होतंय की हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह, त्यांची ती मूर्खांची माकडसेना आणि
कारकुनशाहीची ऍक्च्युअली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर की सरकार राबवणं, ह्याच्यामुळे ते भाजपचा उदय झाला. नाही तर भाजप पक्ष असा कसला डोंबल्याचा पक्ष होता. कुठं देशामध्ये त्याला तोंड लपवायला जागा नव्हती. त्या बाळ ठाकरे मूर्ख माणसांनी भाजपला पहिल्यांदा थारा दिला. आणि आपण मराठी माणसं, बाय द वे, आपण या बाळ ठाकरे आणि भाजप या दोन मूर्खांना आपणच थारा दिला, म्हणून आज महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे. हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. तर हे उलथवून टाकायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे ते हिंदुत्व आणि ती दिल्लीतली कारकुनशाही हे उद्ध्वस्त केले पाहिजेत. हे लक्षात घ्या. त्याशिवाय हे चित्र सुधारणार नाही. परंतु कोण करणार? प्रश्न असा आहे की कोण करणार? आणि हे मी तुम्हाला खात्रीलायकरित्या सांगतो की महाराष्ट्रात इतकी ताकद दुसऱ्या कोणातही नाही. महाराष्ट्रात अजूनही चांगल्या चारित्र्याची माणसं आहेत, चांगल्या विचारांची माणसं आहेत, चांगल्या कर्तृत्वाची माणसं आहेत, स्वच्छ माणसं आहेत, प्रशासनात आहेत. अजूनही आपल्या प्रशासनात जे आपलं जे पोलीस आहे, महाराष्ट्र पोलीस जे असेल, महाराष्ट्रातल्या विविध खाती जे असतील, भले त्यांच्यात भ्रष्ट लोकांची सद्दी झाली, पण ती सद्दी का झाली आहे? कारण आम्ही आज कुठल्याही कारणासाठी दिल्लीवरनं एक ते आय एस गाढव आणतो किंवा IPS गाढव आणतो, एक IRS गाढव आणतो. ह्यांची काय लायकी आहे? कुठली तरी परीक्षा खरडलेली असते तिथं आलेले असतात. पण अहो, काम करण्यासाठी पुन्हा तेच बुद्धीपेक्षा चारित्र्य खूप महत्वाचं आहे. की तो माणूस स्वच्छ नसेल आणि तो हुशार असेल, उपयोग काय त्याचा? उलट जितका जास्त हुशार आणि जितका जास्त चोर, तितका तो भारी चोरी करेल. कशासाठी पाहिजे? कशासाठी दिल्लीचा माणूस पाहिजे पुणे चालवायला? की पुण्यामध्ये 100 ठिकाणी कमिशनर अमुक-तमुक कशाला पाहिजे दिल्लीचा? मला हे कळत नाही. त्यांच्या ढुंगणावर लाथ घालून त्यांना हाकलून दिलं पाहिजे. त्यांना म्हणायचं तुमचं उत्तर प्रदेश सुधारा, तुमचं बिहार सुधारा, तुमचं काय असेल तामिळनाडू सुधारा. तुम्ही कशाला झक मारायला महाराष्ट्रामध्ये येताय? तर हे तुम्ही लक्षात घ्या, की हे चोर लोक नकोयत. त्याच्या उलट मी म्हणतो कॉमन माणूस, की बिहारचा कॉमन माणूस आहे, तामिळनाडूचा कॉमन माणूस आहे, युपीचा बिहार, त्यांना येऊ देत ना. त्यांना काय प्रॉब्लेम आहे? ते तुम्ही लक्षात घ्या, ती सामान्य माणसं जी आहेत ती महाराष्ट्राच्या प्रगतीला हात लावतात. त्याच्या उलट ही जी सगळी उद्योगपती आणि हे सगळे IS ची जी पिल्लावळ आहे, ही सगळे भ्रष्टाचार ज्यांनी महाराष्ट्रात आणलेला आहे, गुन्हेगारी ह्यांच्यामुळे महाराष्ट्रात आणली आहे. कारण ह्यांचे धंदे चोरीचे धंदे आहेत, घोटाळेबाज धंदे आहेत. आणि मग त्यांच्या मागोमाग चोर येतात. तर आपल्याला चोर नकोत, आपल्याला भ्रष्ट नकोत, पण आपल्याला चांगली माणसं हवी आहेत ना. की तुम्ही लक्षात घ्या, अनेक साऊथ इंडियन ब्राह्मण ते अय्यर लोक जे आहेत, त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रातल्या अनेक कंपन्या चांगल्या चालल्या, की ते त्यात अधिकारी वर्गावर होते. त्या काळात आपल्याकडे मराठी माणसांमध्ये इतके शिकलेले लोक कमी असायचे अधिकार पदावरती. तर त्यांच्यामुळे प्रगती झाली, किंवा बंगाली लोकांमुळे आपली प्रगती झाली, सगळ्यामुळे प्रगती झाली, गुजरातीमुळे झाली, मारवाडीमुळे झाली. तर 90-95% लोक चांगले जे आहेत त्यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे. आणि त्यांना धरून ही जी सगळी चोरांची जी एक भारताच्या विरुद्ध हे जे कारस्थान रचलं जात आहे, की हे कृत्रिमरित्या हे सगळं नेतृत्व लादलं जात आहे हिंदुत्वाच्या मार्फत. आणि ह्या सगळ्या करप्ट आणि क्रिमिनल जे एलिमेंट्स आहेत भारताच्या नोकरशाहीमध्ये, त्यांच्यामुळे हे सगळं बिघडलं जाते. ते आपल्याला महाराष्ट्राचेच आपणच मराठी माणसांनाच ते दूर करता येईल. आणि त्यासाठी लक्षात घ्या, पहिले आपली माणसं जोडायला शिका. आपल्याच माणसांमध्ये जाती भेदभाव करू नका. मराठा वगैरे असं काही बघत बसू नका, ब्राह्मण बघत बसू नका, जात बघू नका, माणसाचे विचार बघा. की तो माणूस पुरोगामी आहे का? त्याला न्याय स्वातंत्र्य समतेवर त्याचं लक्ष आहे का? आणि त्याला पकडला पाहिजे. तर तो आपला मित्र करा आणि तशा पद्धतीने आपण हे कारस्थान उलटवू शकतो. ओके? हाच चौथा मुद्दा. आणि माझा शेवटचा मुद्दा, एक लक्षात घ्या, की हे कारस्थानाचं समहाव मूळ हे अमेरिकेत आहे. समहाव कसं ते मला माहित नाही, पण समहाव ते कनेक्शन इथं आहे. आणि त्यामुळे अमेरिकेशी चांगले संबंध असले पाहिजेत. अमेरिकेला असं वाटलं पाहिजे की भारत आपला मित्र आहे, भारत आपल्या विरोधी कारवाई करत नाही. आणि खरं भारत करणारच नाही, कारण कित्येक भारताचे आणि अमेरिकेचे ऑलरेडी संबंध आहेत. पण अमेरिकेमध्ये एक जे डीप स्टेट म्हणून एक जो मूर्ख लोकांचा एक कारभार असतो, की जे हे सगळं जिओ पॉलिटिक्स करतात, त्यांच्यातली काही एलिमेंट्स नक्कीच भारतविरोधी असू शकतात. हू नोज? आपल्याला माहित नाही, पण असतील किंवा नसतील, भारताने अमेरिकेशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. आणि मराठी माणसांनी हे लक्षात घ्या, की आपल्याला इंग्रजांनी मागे ठेवलं, मुसलमानांना इंग्रजांनी मागे ठेवलं. का? कारण मुसलमान भारताचे शासक होते, मराठी माणसं भारताचे शासक होते. आपल्या दोघांनाही त्यांनी मागे ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपण सगळीकडे दिसत नाही भारतात. पण माझ्यावर विश्वास ठेवा, की आज महाराष्ट्र प्रगतीतो कुठल्या इतर लोकांचा हातभार लागलाय. पण लक्षात ठेवा, ती ती श्रेय बहुअंशी मराठी माणसांचं आहे. त्यामुळे तुम्ही हे करू शकता, की तुम्ही अमेरिकेशी संधान जोडू शकता, अमेरिकेशी बोलू शकता. आणि अशा पद्धतीने आपण अमेरिकेला पटवून देऊ शकतो,
की भारत आणि महाराष्ट्र ह्या अमेरिकेचे मित्र आहेत आणि मित्राच्या नात्याने आपण हे कारस्थान उलटून लावू शकतो. अमेरिकेला विरोध करून किंवा इतर कोणालाही विरोध करून ते कारस्थान उलटवणं खूप खूप अवघड आहे. कारण आत्ता काय झालंय, की आत्ता भारतामध्ये त्यांनी आता इतके तोडफोड केली आहे वेड्यासारखी. आणि आता बघा ह्या बंगालच्या इलेक्शनचा निकाल बघा, त्या तामिळनाडूचा निकाल बघा. ह्याच्यावर कोण शेंबडं पोर तरी त्याच्यावर विश्वास ठेवेल का? हे असले कसले निकाल यांचे, की ती संपूर्ण ती व्यवस्थाच आता इतकी बरबटलेली आणि भ्रष्ट आहे, त्याला काही अर्थच राहिलेला नाहीये माझ्या मते. त्यामुळे हे तळागाळातल्या सामान्य चांगल्या माणसांनी विचार केला पाहिजे. पुन्हा मी सांगतो, जात बघू नका, कारण तुमचे मराठाच कित्येक लोक आता त्या गुंड लोकांना जाऊन मिळालेले आहेत आणि त्यांच्या दे आर व्हेरी हॅपी की आमच्या मागे महाशक्ती आहे, 50 कोटी मिळाले, वी आर व्हेरी हॅपी. सो स्वतःच ते घर बांधत राहणार, बंगले बांधतील, जमिनी घेतील, काय असतील. त्यामुळे तिथे जात बघू नका. छत्रपतींनी जे केलं तेच करायचं, सर्व समाजाला बरोबर घ्या. आणि आता इथं सर्व समाज म्हणजे फक्त मराठी माणसंच नाही, तर सगळे भारतीय आपण बरोबर घेतले पाहिजेत आणि हे कारस्थान उलटून लावलं पाहिजे. त्यामुळे नुसतं ते कारस्थान आहे म्हणून मोदीवर टीका करून ते कारस्थान थांबणार नाही. त्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले पाहिजेत. आपण चांगल्या लोकांची एकजूट केली पाहिजे आणि ह्यांची ही जी सगळी पिल्लावळ आहे, दिल्लीची हे IAS पिल्लावळ, भ्रष्ट पिल्लावळ, ह्यांना हाकलून दिले पाहिजे आणि हे हिंदुत्व बंद पाडलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीचं हिंदुत्व, शिवसेनेचं असू दे नाहीतर त्या संघाचं असू दे, शेण हे शेण आहे. त्याला काहीही अर्थ नाही. ज्याला खायचंय त्यांनी खा. त्यांना खाऊ देत, तुम्ही खाऊ नका. जे स्वराज्याचे मावळे आहेत त्यांनी शेण खाऊ नये. आपल्याला त्याची गरज नाही. आपल्याला छत्रपतींचा वारसा आहे. आपल्याला पराक्रमाचा वारसा आहे. आपण तलवार गाजवली आहे, पानिपत आणि आटकेपार झेंडे लावलेत. मराठ्यांनी लावलेत, ब्राह्मणांनी लावलेत. ज्या ब्राह्मणांना घंटा वाजवायची, गोमूत्र प्यायचे त्यांनी ते करा. ज्या मराठ्यांना लाच, भिक्षा, भ्रष्टाचार आणि हप्ते घ्यायचे त्यांनी ते करा. पण आपण बाकीच्यांनी 90-95% सामान्य माणसांनी हे धंदे करणाऱ्यांचं मुस्काट फोडलं पाहिजे. तरच हे कारस्थान भारताच्या विरुद्ध जे आहे ते बंद पडेल. नाहीतर तुम्हाला त्या कारस्थानाचा आता एकच फक्त शेवटची गोष्ट सांगतो. आज मितीला 2026 ला भारताचं GDP 4.17 ट्रिलियन होणार आहे. परंतु ते आता दुर्दैवाने ते फॉरेन करन्सीचा आता इतकं आपली ढासळती करन्सी की ते 4.17च्या ऐवजी ते मोस्ट लाईकली आता 4 ट्रिलियनच्या आसपास असणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, 12 वर्षामध्ये भारताचं GDP फक्त दुप्पट झाले. 12 वर्षात फक्त दुप्पट. मनमोहन सिंगच्या काळात 10 वर्षामध्ये तिप्पट झालं होतं. तर ते तिप्पट झालं असलं असतं तर आज ते 6 ट्रिलियन 7 ट्रिलियन असायला पाहिजे होतं 12 वर्षात. आणि आज 4च असणार आहे. 3 ट्रिलियनचं नुकसान आहे. 3 ट्रिलियनचं नुकसान भारताचं. साधी गोष्ट नाहीये. तर हे समजून घ्या की ही प्रगती थांबवणं हेच त्या कारस्थानाचं उद्दिष्ट आहे, की भारताने पुढे जायला नाही पाहिजे. आणि ही जे सगळी हिंदुत्वाची पिल्लावळ आहे, बाबा, स्वामी, गुरु, लाच, भिक्षा, भ्रष्टाचार आणि कमंडलू, हे सगळे मंडळींचं मुस्काट फोडणं हे पहिलं मराठी माणसांचं कर्तव्य आहे. आणि तुम्ही सगळ्या आपल्या गुजराती मित्रांना बरोबर घ्या, मारवाड्यांना बरोबर घ्या, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन सगळ्यांना बरोबर घ्या. कारण 90-95% लोक तुमच्या आमच्यासारखेच आहेत. 2, 4, 5% लोक हे सगळे लाच, भिक्षा, भ्रष्टाचार आणि कमंडलूवाले आहेत. त्यांची सगळ्यांची मुस्काटं मात्र फोडलीच पाहिजेत आणि हे कारस्थान उलथून लावलंच पाहिजे. ओके. आय होप तर ते राजू पळवेकरांचा व्हिडिओ जरूर बघा. तो व्हिडिओ याच्यात खाली लिंक दिलेली आहे. ओके. चला पुढच्या वेळी बोलू आता.